मकर संक्रांत ते रथसप्तमी या काळात तान्ह्या बाळांचं तसंच 5 वर्षापर्यंतच्या बाळांचं बोरन्हाण केलं जातं। तर हे बोरन्हाण का केलं जातं, हे बोरन्हाण कसं करावं, त्याचबरोबर या बोरन्हाणाने त्या बाळांना काय लाभ होतो, जर एखाद्याला मूलबाळ नसेल आणि त्यांना बोरन्हाण करण्याची इच्छा असेल तर त्यांनी बोरन्हाण कसं करावं, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, जेव्हा बाळ आईच्या पोटातून बाहेर येतं त्यानंतर बाहेरच्या सृष्टीशी, बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेणारा हा एक सोहळा आहे। बोरन्हाण म्हणजे एक संस्कार आहे। संस्काराबरोबरच त्या शिशूच्या, बाळाच्या आवडीच्या गोष्टींचा देखील या बोरन्हाणामध्ये समावेश केला जातो। बाळ जर अगदी तान्हा असेल 2-5-6 महिन्याचं तर त्यांना या आठवणी राहत नाही, पण म्हणूनच 1 ते 5 वर्षापर्यंतच्या बाळांचं हे बोरन्हाण केलं जातं आणि लहान बाळांच्या एका प्रकारच्या आठवणी तयार होत असतात आणि कळत नकळतपणे त्यांना आपण जे काही सणवार साजरे करतो, रूढी परंपरा पाळतो, त्यांची देखील जाणीव या संस्कारांसोबत होत असते। तर बघा, हे बोरन्हाण आपण कधी करू शकतो, तर बोरन्हाण आपण मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीच्या दिवसापर्यंत कधीही करू शकतो। ज्याप्रमाणे आपण नवीन नवरीचा तिळवा करतो, महिलांचा हळदी कुंकू करतो, त्याचप्रमाणे हे बोरन्हाण आपण मकर संक्रांत ते रथसप्तमीच्या काळात कधीही करू शकतो। बोरन्हाण हे साधारणतः 5 वर्षाच्या बाळांपर्यंत करायचं असतं। म्हणजे जेव्हा बाळ 1 वर्षाचं होतं तर 1 ते 5 वर्षादरम्यानचे जे बाळ आहेत त्यांचं आपण बोरन्हाण करू शकतो। बोरन्हाण जे आहे ते आपण मुलाचं करू शकतो, मुलीचं करू शकतो। आता काहींना प्रश्न पडला असेल की जर माझं बाळ 1 वर्षाचं आतलं आहे तर त्यांचं बोरन्हाण नाही करायचं का? तर बघा, जे 6 महिन्याच्या आतली बाळं असतात ती खूपच छोटी असतात। आपण बोरन्हाणाद्वारे लाया, मुरमुरे, चॉकलेट्स, बोरं असं त्या बाळांच्या अंगावर टाकत असतो। तर त्या बाळाला त्याची काही त्रास होऊ नये याची काळजी घ्यायची। आणि 1 वर्षाचं आतलं बाळ शक्यतो व्यवस्थित बसत नाही, त्याचा तोल सांभाळला जात नाही, तर मग 1 वर्षाच्या आतल्या बाळाचं जर तुम्हाला बोरन्हाण करायचं असेल तर त्या आईला स्वतःला त्या बाळाला मांडीवर घेऊन बसावं लागेल आणि त्या आईने जो काही ड्रेस, साडी घातलेली असेल तर ओढणी किंवा साडीच्या पदराने त्या बाळाला झाकून मग तुम्ही ते बोरन्हाण करू शकतात। म्हणजे काय होतं की जे काही वर्षाच्या आतील जे बाळ असतं तर त्यांच्या हा टाळूचा जो भाग असतो तो नरम असतो आणि त्या टाळूच्या भागावर वरून जे आपण चॉकलेट्स वगैरे टाकणार आहोत तर त्याने काही इजा होऊ नये म्हणून अशा प्रकारे काळजी घेऊन तुम्ही लहान बाळाचे बोरन्हाण करू शकता। तर आता या बोरन्हाणासाठी लहान बाळांना कोणत्या रंगाचे कपडे घालावे, तर काळ्या रंगाचे कपडे बोरन्हाणासाठी बाळांना घालायचे। यामागे 2 कारणे आहेत। पहिलं कारण म्हणजे की मकर संक्रांतीला काळा रंग घातला जातो, त्यामुळेच बोरन्हाणासाठी देखील काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत। आणि दुसरं कारण म्हणजे जे काही लहान बाळ असतं तर ते इतकं गोंडस असतं, क्यूट असतं, तर ते सगळ्यांना हवंसं वाटणारं असतं। मग अशा या बोरन्हाणाच्या दिवशी आपण बाळाला छान तयार वगैरे करतो, तर बाळाला कोणाची नजर लागू नये म्हणून बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत। कारण आपण बाळाला नजर नाही लागू यासाठी बाळाला काळा गंध लावतो, काजळ लावतो, काळा धागा बांधतो, काळ्या रंगाच्या बांगड्या, मनगट्या वगैरे असं बाळाला घालत असतो। तर आपल्याला माहिती आहे की काळा रंग हा नजर नाही लागू यासाठी बऱ्याच प्रकारे वापरला जातो, म्हणूनच बोरन्हाणासाठी त्या लहान बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे। किंवा मग तुम्ही इतर दुसऱ्या रंगाचे कपडे सुद्धा बाळाला घालू शकता, पण काळा रंगच का घालायचा यामागचे हे 2 कारणे मी तुम्हाला सांगितलेले आहेत। हे बोरन्हाण करण्यासाठी खूप सारं डेकोरेशन केलं पाहिजे असं काही नाही, कारण आपली जी मूळ संकल्पना आहे ती आपण सोडायची नाही। आजकाल आपण बघतो की हे बोरन्हाण आहे ते करण्यासाठी खूप असं डेकोरेशन केलेलं असतं, सजवलेलं असतं, तर आपण तसं केलं पाहिजे असं काही नाही। कारण हे बोरन्हाण साजरा करण्याचा मूळ उद्देश हा आहे की जे काही लहान बाळ आहे तर त्याला त्या ऋतुमानाशी मिळवून घेता आलं पाहिजे। त्याचबरोबर त्या बाळाला काही दिवस म्हणजे सुरुवातीचे उन्हाळ्याचे दिवस असो, थंडीचे दिवस असो, ते बदलते ऋतू त्या बाळाला पचत नाही, त्याला थोडासा त्रास होतो। उन्हाळ्यात बघा ताप वगैरे येण्याचे प्रमाण वाढतं, सर्दी होते हिवाळ्यात, असं त्या बाळाला ऋतू बदलला की थोडंफार आजार
सुरू होतात. तर मूळ खटाटोप हा आहे की त्या बाळाला ते वेगवेगळे पदार्थ माहीत झाले पाहिजे, त्यांच्या चवी माहिती होऊन त्या वस्तूंपासून त्यांना त्रास नाही झाला पाहिजे. तर आता काहींना हा प्रश्न पडला असेल की बोरन्हाण 1च वर्ष करायचे की सलग 5 वर्ष? ही तुमची चॉईस आहे. तुम्ही 1 वर्ष करू शकता किंवा 5 वर्ष करू शकता. त्याचबरोबर काहींचं म्हणणं असेल माझं बाळ 5 वर्ष 9 महिन्याचं आहे, माझं बाळ माझी मुलगा मुलगी जे काय असेल ते 5.5 वर्षाचं आहे, 5च्या पुढे पण 6च्या आत आहे, तर मग मी बोरन्हाण केलं तर चालेल का? हो, अगदीच चालेल, काही हरकत नाही. आजकालचे बोरन्हाण जर आपण बघितले तर त्यामध्ये आपल्याला जास्त करून चॉकलेट, कॅडबरी, वेगवेगळे प्रकारच्या टॉफीज यांचा वापर केलेला दिसतो. पण आपली जी मूळ संकल्पना आहे तिला सोडून आपण चालायचं नाही. कारण आपली जी मूळ संकल्पना आहे त्यामध्ये बाळाला बोरन्हाणासाठी कोणत्या वस्तू वापरता, तर शेंगदाणे, बोरं, चिंचा, उसाचे तुकडे, त्याचबरोबर गाजराचे तुकडे, फुटाणे, आणखी करवंद मिळतात ह्या दिवसात ते करवंद, पॉपकॉर्न, साधे मिठाचे पॉपकॉर्न, लाह्या, मुरमुरे यांसारख्या पदार्थांचा बोरन्हाणामध्ये वापर केला जातो. त्याने काय होतं म्हणजे बोरन्हाणाच्या वेळेस आपण जेव्हा त्या वस्तू बाळाच्या डोक्यावरून टाकतो, म्हणजे त्या वस्तूने बाळाला अंघोळ घालतो, तेव्हा बाळ बरोबर त्या वस्तू वेचून खातं आणि त्या वस्तूंची चव बाळाला कळते, त्याला त्या खाव्याशा वाटतात आणि त्याच जर बाळाने वस्तू खाल्ल्या तर पुढील जे काही बदलतं ऋतू असतं तर ते ऋतू म्हणजे त्या बदलत्या ऋतूला सामोरे जाण्याची क्षमता बाळाच्या शरीरामध्ये निर्माण होते. म्हणून हा एवढा खटाटोप बोरन्हाणाचा केलेला असतो. आणि या सर्व वस्तू बाळाच्या आरोग्यासाठी देखील हेल्दी असतात. तर आता हे बोरन्हाण कसं करायचं? बाळाला छान काळ्या रंगाचे कपडे असतील तर ते काळ्या रंगाचे कपडे घालून तयार करायचं, हलव्याचे दागिने घालायचे, त्या हलव्याच्या दागिन्यांमध्ये कमरपट्टा, मुकुट असे बरेच दागिने आपल्याला मिळतात. तर ते दागिने घालून बाळाला छान तयार करायचं. जिथे कुठे आपण छोटंसं डेकोरेशन केलेलं असेल तर तिथे बाळाला मस्तपैकी पाट टाकून त्या बाळावरती एक स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावरती बाळाला बसवायचं. आणि आपण ज्या काही सुवासिनी या कार्यक्रमासाठी बोलवलेल्या असतात तर त्या प्रत्येक सुवासिनीकडून बाळाला ओवाळून घ्यायचं, बाळाचं औक्षण करून घ्यायचं. आणि त्यानंतर सगळ्यांचं औक्षण वगैरे करून झालं की ज्या काही आपण सुवासिनी बोलवल्या असतील तर त्या सुवासिनींच्या मदतीने एखाद्या तांब्यामध्ये ते मुरमुरे, भुईमुगाच्या शेंगा, शेंगदाणे, फुटाणे, बोरं, चिंचा, गाजर आपण जे काही पदार्थ त्या बोरन्हाणासाठी जमा केलेले असतील ते त्या तांब्यात मिक्स करून भरायचे आणि बाळाच्या डोक्यावरून त्या सर्व सुवासिनींनी त्या तांब्याला हात लावून त्या बाळाच्या डोक्यावरून त्या वस्तू टाकायच्या आहे. म्हणजे थोडक्यात त्या वस्तूंनी त्या बाळाला आंघोळ घालायच्या आहेत. जर तुम्ही सर्वांनी सोबत मिळून नाही केलं तरी चालेल. एक सुवासिनीने बाळाच्या डोक्यावरून त्या वस्तू टाकल्या तरीही चालतं. तुमच्या भागात ज्या पद्धतीने करत असाल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. यालाच बोरलूट देखील काही ठिकाणी म्हटलं जातं. आणि मग त्या डोक्यावरून पडलेल्या वस्तू ते बाळ वेचून खातं आणि इतर जी कोणती छोटे बाळं किंवा छोटे मुलं मुली आपण त्या कार्यक्रमासाठी बोलवलेले असतात ते देखील हे वस्तू खातात. म्हणूनच याला बोरलूट असं देखील म्हटलं जातं. याने काय होतं, जे काही लहान मुलं असतात तर त्यांच्या शरीरातील उष्णता कमी होते आणि पुढचा जो काही येणारा उन्हाळा असतो तर त्यांना तो हानिकारक ठरत नाही. ते बाळं त्या उन्हाळ्याला सामोरे जातात. आता काही लोकांना मूलबाळ नसतं किंवा काहींची बाळं मोठे होऊन गेलेले असतात मुलं मुली, तर त्यांच्या वेळेस असं त्यांना ह्या गोष्टीचं माहिती नसणे असा प्रकार देखील घडू शकतो. मग त्यांना असं वाटतं की अरे मला पण बोरन्हाण करण्याची इच्छा आहे, मग कसं करायचं? किंवा मग मला मूलबाळच नाही तरी पण मला असं वाटतं की बोरन्हाण करावं, मग कसं करायचं? तर तुम्ही आपल्या बाळकृष्णाच्या मूर्ती असेल, फोटो असेल तर त्या बाळकृष्णाचे देखील बोरन्हाण करू शकता, काही हरकत नाही. म्हणजे तुमची जर बोरन्हाण करण्याची इच्छा असेल तर त्यानिमित्ताने तुमची बोरन्हाण करण्याची इच्छा पूर्ण होऊन जाईल. अशा या बोरन्हाणाच्या निमित्ताने आपल्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील होऊन जातो. कारण मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत कधीही आपण हे बोरन्हाण करू शकतो. तुम्ही बोरन्हाण आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम एका दिवशी करू शकता. बोरन्हाणाच्या निमित्ताने सुवासिनी देखील घरी येतात आणि आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील होऊन जातो. तर अशा प्रकारे ही बोरन्हाणाची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तुमच्याकडे हे बोरलूट करण्याची काही वेगळी पद्धत असेल तर ती मला कमेंटद्वारे कळवा किंवा बोरन्हाणाला तुमच्याकडे काही जर वेगळं म्हणत असेल तर ते मला देखील कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.